नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी वडापाव करणार आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघू। हे बघा, मी बटाटे शिजवून घेतलेले आहे। आता याच्यावरची साल काढून घेणार आहे। हे बघा, बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता हे बटाटा खुस करून घ्यायचं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे। असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे। हाताने बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व बटाटे मी कुस करून घेतलेले आहे। हे बघा, ही कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे आणि बुडका काढून टाकलेला आहे, त्याला माती ही लागलेली असते। मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे बघा, अशी घ्यायचे करून। हे बघा, कढई तापत ठेवलेले आहे। आता याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। 2 पळी तेल घालणार आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं। मी छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे, मोहरी उडू द्यायची। हे बघा, मोहरी उडलेली आहे। आता याच्यामध्ये मी जिरं टाकते, 1 चमचा जिरं टाकून झालेलं आहे। थोडासा कढीपत्ता टाकणार आहे। थोडंसं तिखट टाकणार आहे। थोडीशी हळद टाकायची। हळद टाकलेले थोडं परतून घ्यायचं आहे थोडं वेळ। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी। हे सर्व मिश्रण असे हलवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कुस केलेले बटाटे टाकून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आणि थोडा वेळ परतून घेणार आहे। हे बघा, ही भाजी परतून झालेली आहे। आता ही मी थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आता ही बाजूला ठेवून देणार आहे। हे बघा, इथं मी बेसन घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी सोडा टाकणार आहे, थोडासा चिमटभर सोडा टाकायचा आहे। चिमटभर थोडासा ओवा टाकायचा। थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं। एकदमच पाणी नाही वाटायचं, थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे आता मिक्स झालेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, तेल तापत ठेवलं होतं मी, तेल तापलेलं आहे। आता कडक एकदम तापलेलं आहे। गॅस थोडासा कमी केलेला आहे। हे बघा, आता हे मी पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये हे बघा, मगाशी ही मी बटाट्याचे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे पिठात टाकून असे मी सोडून घेणार आहे याच्यामध्ये। हे बघा, तेलातून वडे सुटलेले आहेत। आता हे मी पलटून घेणार आहे। हे बघा, दोन्ही अंगाने असे लालसर भाजून घ्यायचे ते। हे बघा, वडे असं लालसर भाजून झालेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते।
हे बघा, आता मिरची मोडून घ्यायची तळताना, मग जास्त उडत नाही. तर अशा प्रकारे मी मिरची तळून काढलेले. अशा प्रकारे मी मिरचीत मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं हलवून घेते. तर अशा प्रकारे वडापाव तयार आहे, झणझणीत आणि चमचमीत.